परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा नमस्कार सद्गुरु रामदास महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। ग्रंथराज दासबोध चिंतन मालिके अंतर्गत आज आपण दासबोधाच्या दुसऱ्या दशकाच्या चौथ्या समासाचं काही चिंतन करणार आहोत आणि समासाचं नाव आहे भक्ती निरूपण। लहानसा समास आहे, 27 ओव्यांचा आहे, पण दासबोधाचा जो प्रमुख विषय आहे भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम असे दासबोधाच्या ग्रंथारंभ लक्षणामध्ये दासबोधाची मुख्य ओवी जिला दासबोधाचा उपक्रम असं म्हणतात। कारण दासबोध हा प्राधान्याने भक्ती सांगणारा ग्रंथ आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवनात भक्तीचा अवलंब केला साधन म्हणून तर ते परिपूर्ण होते, सफल होते। भक्तीचे नियोगे देव, त्याला देव नक्की मिळतो अशी समर्थांनी गॅरंटी दिलेली आहे। त्याला उपक्रम असं म्हटलंय। आता द्वितीय दशकामध्ये आधी मूर्ख लक्षण वगैरे सगळे झाल्यानंतर दासबोधामध्ये पहिल्यांदा स्वतंत्रपणे भक्ती निरूपण नावाचा समास आहे। पुढे दासबोध हा ग्रंथ भक्तीचाच असल्यामुळे भक्तीचं खूप बहारीचं विशद करून सविस्तरपणे असं वर्णन दासबोधामध्ये प्रत्येकच दशकामध्ये येणारच आहे। चौथा दशक तर संपूर्णपणे नवविधा भक्ती निरूपण असं आहे आणि त्यामध्ये भक्तीचे प्रकार किंवा पायऱ्या नवविधा म्हणजे 9 प्रकारे भक्ती कशी करावी हे रामदासांनी खूप सविस्तरपणे खूप दृष्टांतांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे। भक्ती निरूपण नावाचा आता जो समास आहे इथून खरा म्हणजे दासबोधाचा जो मूळ विषय आहे त्याला समर्थांनी हात घातला, पण त्या विषयाला लोक स्पर्श का करू शकत नाही असं सांगणारं काही मूर्ख लक्षणं कुविद्या लक्षणं ही आधी होऊन गेली। भक्तीच करावे असं या समासापासून बोलतात आहे। वास्तविक याआधी परमार्थ स्तवन नावाचा एक समास झालेला आहे की परमार्थाचीच आवश्यकता रामदास स्वामींनी प्रतिपादन केली मनुष्य जीवनामध्ये। तो समास आपण सार रूपाने चिंतन केलंय त्याच्यावर। आता दुसऱ्या दशकातला चौथा समास भक्ती निरूपण नावानेच आहे। भक्ती निरूपण लक्षण नाही म्हटलंय, त्याच्या आधी मूर्ख लक्षण, उत्तम लक्षण, विद्या लक्षण असे लक्षण 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 समास आले। आता भक्ती निरूपण आहे म्हणजे नेमका आधी भक्ती म्हणजे काय, ती मनुष्य जीवनातच का करता येते अशी काही कारण मीमांसा आहे। खरं म्हणजे भक्ती हा शब्द अनेक अंगांनी आपण जीवनात आपल्या येतो। जसं गुरुभक्ती आहे, देवभक्ती आहे, राष्ट्रभक्ती आहे, मातृभक्ती आहे, मातृपितृभक्ती आहे, याला भक्तीच म्हणतो आपण। या सगळ्या भक्ती आहेत। देशाबद्दल प्रेम असण्याला देशभक्ती, आई वडिलांबद्दल मनात नितांत प्रेम आणि आदर असणं ही पण भक्तीच त्यांची। म्हणून भक्तीचा एकंदर जर का सूर पाहिला तो शास्त्र ग्रंथांनी दिलेला आहे, भक्ती शब्द ज्या ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी ते अपेक्षितच आहे। त्याचं स्तोत्रवाचन नारद भक्ती सूत्रात आहे, अनेकांना ते माहिती असतं असेलही। नारद भक्ती सूत्र सांगताना देवर्षी नारदांनी जी भक्तीची व्याख्या केल्या आहेत 84 त्या ग्रंथामध्ये, त्यामध्ये द्वितीय क्रमांकाची व्याख्याच आहे, सा तू अस्मिन परम प्रेम स्वरूपाच अशी त्याची व्याख्या केलेली आहे की भक्ती म्हणजे परम प्रेम रूपच। म्हणून ते भक्ती निरूपण जे आहे किंवा दासबोध भक्तीचा ग्रंथ याचा अर्थ प्रेमच अंतःकरण, त्या विषयाविषयीचं खूप प्रेम, त्या विषयाबद्दल खूप प्रेम, अतिशय सातू अस्मिन परमप्रेम स्वरूपात। परमप्रेम भक्तीसाठी अत्यंत आवश्यक रसायन भक्ती प्रेमच आहे।
आणि ते ज्याच्याजवळ असेल तो भक्ती करू शकतो. पण दासबोध एक पारमार्थिक ग्रंथ आहे, रामदास स्वामींचा आहे, साक्षात्कारी आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी भक्ती निरूपण जे आहे ते मगाशी आपण जे 3-4 भक्ती साधारण म्हणालो, राष्ट्रभक्ती, आई गुरुभक्ती, मातृभक्ती, त्यापैकी देवभक्ती असा या ठिकाणी अर्थ. देवभक्ती किंवा गुरुभक्ती पारमार्थिक विषय आहे, ग्रंथ आहे दासबोध. त्यामुळे ह्या निरूपणाचा सूर, भक्ती निरूपणाचा सूर देवभक्ती किंवा गुरुभक्ती. आणि एका विशिष्ट टप्प्यावर साधकाची विचारांची मजल गेल्यानंतर देव आणि गुरु हे ऐक्यातच आहे. देव आणि गुरु काही भिन्न नसतातच. देवच म्हणजे ईश्वरच गुरूंची भूमिका घेऊन जगामध्ये येत असतात. ते आपण नंतर पाहणार आहोत. पादसेवन भक्ती किंवा सख्य भक्ती मध्ये तो विचार येणार आहे. त्यामुळं देवभक्ती आणि गुरुभक्ती ह्या दोन कडेच रामदास स्वामींचा कल आहे. म्हणजे भक्ती निरूपणामध्ये जी पहिली ओवी आता आपल्या समोर चिंतनाला येते, पहिली ओवी मगाशी बोललो मी आपल्याला, लहानसा समास आहे, 27 ओव्यांचा आहे. आणि त्यामध्ये दुसऱ्या ह्या पहिली ओवीची आहे, दुसऱ्या ओवीपासून भक्तीचं नाव येत आहे. पहिल्या ओवीमध्ये भक्तीचं नाव नाही आहे, पण भक्ती कुणाला करता येते, कुणी करावी यासाठी ती ओवी आहे, ती म्हणू आपण. या समासाची पहिली ओवी असल्यामुळे ती म्हणू आपण. तिचा थोडक्यात अर्थही समजावून घेऊ, मग दुसऱ्या ओवीपासून चिंतनाला प्रारंभ. नाना सुकृताचे फळ, नाना सुकृताचे फळ, तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच परमार्थ लागे श्रीना. अशी ही या समासाची पहिली ओवी आहे भक्ती निरूपणाची. नाना सुकृताचे फळ, थोडा हिचा एक शब्दार्थ तरी पाहून जो सोपा आहे तसा समजायला. एकही शब्द अवघड आहे का? नाना सुकृताचे फळ. नाना म्हणजे पुष्कळ, सुकृत या शब्दाचा अर्थ पुण्य असा होतो. नाना सुकृताचे फळ, पुष्कळ पुण्य जर का आपल्या गाठी असेल पूर्वजन्मांच्या आपल्या कर्मांप्रमाणे, नाना सुकृताचे फळ, तर त्याला फळ येतं. त्याला काय फळ मिळतं? नाना सुकृताचे फळ, तो हा नरदेह केवळ. हा नरदेह आपल्याला मनुष्य देह म्हणतो आपण. जो मिळालेला मनुष्य देह आहे तो अनेक जन्मांच्या पुण्यकर्मांचा संस्कार म्हणून, पुण्य गाठी असेल म्हणून नरदेह मिळतो भाग्यवान माणसाला. नंतर सगळ्या योनींमधल्या जीवांना नरदेह एकाएकी मिळत नाही. तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ, तरी तो सन्मार्ग लावे. आणि त्यातही जर भाग्य उत्तम असेल, समर्थांनी तर दासबोधात एक ओवी येते, वरकड देह काबाड, वरकड देह काबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड, विवेक रचना शिना. वरकड देह काबाड, ते काही कामाचे नाहीत. म्हणजे आपल्या पारमार्थिक उन्नतीसाठी, पारमार्थिक प्रवासासाठी, अगदी सोप्या शब्दात म्हणजे देव जोडण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी वरकड देह काबाड, कुत्रा, मांजर, बेडूक, डुक्कर, पाल, हत्ती, गाय वगैरे, वरकड देह काबाड, नरदेह मोठे घबाड, गबाड आहे, ठेवा आहे, परंतु पाहिजे जाड, विवेक रचना शिरा. अशी दासबोधात अन्यत्र ओवी आहे, या समासात नाही आहे. पण नाना सुकृताचे फळ, तो हा नरदेह आम्हाला मिळाला, पण त्याही मध्ये भाग्य सफळ, त्याही मध्ये अत्यंत भाग्यवान माणसाला सन्मार्ग लाभेशिया, सन्मार्ग लागे, मिळतो, सन्मार्ग मिळतो. सन्मार्गाचा अर्थ चांगला मार्ग, वाईट मार्ग, चांगला मार्ग, असे दोन शब्द येतील का नाही, विरुद्धार्थी शब्द. त्याचा सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग, तो भाग्यवंताला मिळतो. नरदेह तर मिळाला, पण चांगला मार्गाने जावं मी. आणि चांगला मार्गाचा रामदास स्वामींच्या ग्रंथामध्ये एकच अर्थ आहे, गमू पंथ आनंत या राघवाचा. हा मार्ग, गमू पंथ आनंत या राघवाचा, हे मनाच्या श्लोकातलं वर्णन रामदास स्वामींचं आहे. गमू पंथ आनंत या राघवाचा, रामाचा मार्ग. त्यांचा राघव हा आत्मरूप ईश्वर रूप आहे. ईश्वराच्या मार्गाकडे जाणं, ईश्वराच्या कडे जाणारा जो मार्ग, तो सन्मार्ग, सन्मार्ग लाभे. पुन्हा एकदा ओवी म्हणून घेऊ. ही या समासाची पहिली ओवी आहे म्हणून थोडस आपण त्याबद्दल बोललो. नाना सुकृताचे फळ, तो हा नरदेह केवळ,
त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच परमार्थ तरीच सन्मार्ग लागे शिरा. इतकं या नरदेहाचं महत्व आहे. अन्य योनीत जे शक्य नाही, अन्य योनीमध्ये आहार निद्रा भयमैथून याशिवाय इतर विचार नाही, कारण त्या भोग योनी आहेत. आपण खूपदा ऐकलं आहे. तिथे नाही हा देव जोडण्याचा विचारच नाही, कारण तिथे सारासार विवेक बुद्धी नाही, की मी कशाला जन्माला आलेलो आहे, माझं उद्दिष्ट काय, ध्येय काय, मला त्यासाठी काय करायला पाहिजे, कोणत्या मार्गाने प्रवास करायला पाहिजे, ही विचारसरणी ही ठेवण त्या ठिकाणी अंतःकरणात नाहीच आहे. 84 लक्ष योनींपैकी फक्त मनुष्य देह ज्याला मिळतो, नरदेह ज्याला मिळतो, त्याला हा विचार करता येतो आणि आपल्या प्रयत्नांनी भाग्यानुसार मिळालेला ज्या मार्गाचा मी अवलंब केला तो बळकट धरून त्यावरती वाटचाल करता येते, प्रगती करता येते, कारण यासाठी भगवंतांनी नरदेहातल्या या योनीमध्ये पुरुषाला क्रियमान स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचा विचार करू आपण नंतर या कर्म विचारी तेव्हा क्रियमान स्वातंत्र्य, मला स्वातंत्र्य आहे की मी काय कर्म निवडताना मी त्यातलं कोणतं घ्यावं आणि कोणतं न घ्यावं हा मला ईश्वराने दिलेला एक अधिकार आहे. आणि हा नरदेह जेव्हा ब्रह्मदेवाने निर्माण केला ना, तर एकनाथी भागवतात नाथांनी छान नवी लिहिली. आपण मागच्या एका निरूपणात म्हटली होती केव्हा तरी, परमार्थ स्तवनात बहुतेक. अनेक योनी ब्रह्मदेवानी म्हणजे भगवान श्री विष्णूंनी ब्रह्मदेवाकडून निर्माण करून पुष्कळ केले. पण सगळ्या योनीतले जीव पाहून त्यांच्या बुद्धीची अंतःकरणाची ठेवण पाहून भगवंतांना प्रसन्नता नाही झाली. अरे ठीक आहे, हा कुत्रा आहे, तो त्याचं काम करतोय, हाडं खातोय, जगतो आहे, त्याला ते मुलं बाळा होतात आहे, काय सगळं ठीक आहे, पण इथे तर माझ्या प्राप्तीचा काही विचारच नाही. म्हणून जेव्हा मनुष्य निर्माण केला ब्रह्मदेवाने, तेव्हा मात्र भगवंताला स्वतःला खूप आनंद झाला. पाहुनी मनुष्य देहासी, नाथ भागवतातली ओवी आहे, पाहुनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. कारण या देहाद्वारे त्याला फार सुख झालं की आता चांगला देह निर्माण केला ब्रह्मदेवा तू. पाहुनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकारी मतप्राप्तीसी येण्याची देह मतप्राप्ती. अधिकारी ब्रह्मज्ञानाशी येण्याची देह मतप्राप्ती. हा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी हा जीव नरतनुधारी. हा हा मला जाणण्याला योग्य आहे. ब्रह्मदेवा चांगला देह निर्माण केलास म्हणून खूप आनंद भगवंतांना वाटला, असं वर्णन त्या ओवीमध्ये आहे. आणि आपण सध्या बघतो आहे नाना सुकृताचे फळ. नाना सुकृत याचा अर्थ पुण्य. अनेक जन्मांमध्ये हा जीव अनेक पाप पुण्यात्मक कर्म करतो. पाप पुण्यात्मक म्हणजे चांगली कामं करतो, काही वाईटही कामं करतो. चांगलं कर्म केलं की त्याला पुण्यकर्म म्हणतं शास्त्र. वाईट कर्म केलं जे कुविद्या लक्षणात मूर्ख लक्षणात काय आपण शिकलो त्यातले. शिकलो म्हणजे रामदास स्वामींनी शिकवलं आपल्याला. वाईट कर्म कशाला म्हणतात, चांगली कशाला म्हणतात, उत्तम लक्षणात त्यांनी ते शिकवलं. चांगली वाईट अनेक कर्म मनुष्य अनेक जन्मांमध्ये करतो. आपल्याला असं वाटतं की याआधी आपल्याला देहच नव्हता, पण शास्त्र असं म्हणत नाही. शास्त्र म्हणतं हे जीवा, ज्या अर्थी तुला नरतनू मिळालेला आहे त्या अर्थी तू अनेक जन्मांमध्ये पाप पुण्य अशा क्रिया केल्या, चांगल्या वाईट क्रिया केल्या, आणि चांगल्या कर्माचं फळ पुण्यकर्माचं फळ हे चांगलं असतं. ते सगळं एकत्र झालं. यांची जेव्हा सारखेपणा होतो, दासबोधात ओवी आहे पुढे, या समासात नाही आहे. पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, एरवी हा देह न घडे हे व्यास वचन भागवत. असा व्यासांचा दाखला दिला की भागवतात असा दाखला आहे. रामदास स्वामी म्हणतात की पाप पुण्य समता घडे. समता याचा अर्थ सारखेपणा. पाप आणि पुण्य सारखे सारखे समजून घेण्यासाठी. समजा 50-50 झाले हा जन्म मिळेपर्यंत. त्याच्या आधी ते 49-51 होते, त्याच्या आधी 53-47 होते, 100 धरले आपण म्हणून. पण जेव्हा ते बरोबर 50-50 होतात, समता घडे. 100 गृहीत धरले म्हणून 50-50, 200 धरले तर 100-100. पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, एरवी हा देह न जोडे हे व्यासवचन भागवत. हा नरदेह तेव्हाच घडे, तेव्हा मिळतो. घडे म्हणजे त्या जीवाला उपाधी म्हणून हा नरदेह मिळतो तेव्हा की पाप पुण्य समता घडे, सारखेपणा होतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी समजावं, आता आपण सगळे माणसं आहोत, नरतनुधारी आहोत.
मनुष्याचा देह मिळालेला आहे, तर आपली ही समता झालेली आहे. पण व्यासांचा दाखला दिलाय रामदास स्वामींनी ओवी दासबोधात उद्धृत केलेली आहे. त्यामुळे आमच्या पाप पुण्याचा सारखेपणा झाला म्हणून अत्यंत भाग्याने नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लाभे श्रीराम. आणि सन्मार्ग हा मगाशी अर्थ पाहायला आपण देवाकडे नेणारा, आणि त्यासाठी आता दुसऱ्या ओळीचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. पहिल्या ओळीमध्ये भक्ती हा शब्द नाही, वास्तविक हा समाज भक्ती निरूपणाचा आहे. पण आधी नरदेहाचीच महती रामदास स्वामींनी सांगितली, जे आधी नरदेह स्तवन मध्येही ते गायलेले आहेत. धन्य धन्य नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते श्रीराम. ही ओळी आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून आता ह्या समासामध्ये भक्तीचा जिथे उल्लेख आहे ती ओवी पाहणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. ती दुसऱ्या ओवीत आहे. भगवत भक्ती हे उत्तम, त्याही वरी सत्समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा श्रीराम. भगवत भक्ती हे उत्तम. नरदेह मिळालेला आहे आणि आता हा नरदेह मिळाल्यानंतर भक्ती करून, भगवत भक्ती देवाची भक्ती ही करून काळ सारावा. भगवत भक्ती हे उत्तम, त्याही वरी सत्समागम, सत्संग जर मिळेल तर अजून उत्तम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा श्रीराम. अशी दुसरी ओवी या समासाची जी आहे ना, त्यामध्ये भक्तीचा उल्लेख आहे. कारण समाज भक्ती निरूपणाचा. भगवत भक्ती हे उत्तम. नरदेह कसा मिळाला, पाप हे वगैरे आपण पहिल्या ओळीच्या द्वारे थोडस पाहायला विचार करू. आता नरदेह मिळाला, तो सन्मार्गावर लागण्यासाठी भगवत भक्ती हे उत्तम. म्हणून सन्मार्ग लागे शब्दाचा अर्थ भगवत भक्ती त्याला लागायला लागली, गोडी लागली, हा त्याचा अर्थ. प्रत्येक जीवाच्या पूर्वजन्मातल्या वासनांप्रमाणे त्याला हा देह मिळाला, तशी बुद्धी होते. कुणाला कमी वयात, कुणाला जास्त वयात, कुणाला 5व्या वर्षी, कुणाला 10व्या वर्षी, कुणाला 15व्या वर्षी, कुणाला 30व्या वर्षी, जसा त्याला सत्संग लाभेल, शास्त्र कळतील, घरचे संस्कार असतील, आई वडिलांचे घराणं असेल, तसे मित्र, मग तसा सत्संग असं जर झालं, कोणाला कोणत्या वयात, कोणाला कोणी कोणत्या वयात भक्तीचा प्रारंभ करावा असं काही शास्त्रांनी हे लिहिलेलं नाही की एखाद्याने 5व्या वर्षी करावा की 10व्या वर्षी. अत्यंत भाग्यवान जे असतात, ज्यांचे पाप पुण्य समतेने नरदेह तर मिळाला, पण ते इतके भाग्यवान की त्यांना विलंबच लागत नाही. हो, मागे उदाहरण एका प्रवचनात दिलं होतं. आमचे कारंजाचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मल्याबरोबर त्यांच्या मुखात ओंकार आहे, ओंकारच आहे जन्मल्याबरोबर. असं सहसा आढळतं का सांगा. भक्तीची केवढी उंची आहे की जन्मल्याबरोबर ओंकार त्या बालकांनी म्हटलं. आमचे ध्रुव प्रल्हाद आहेत, 5व्या वर्षी भगवत भक्तीला प्रेरित झाले, दर्शन झाली देवाची, प्रेरित नाही झाले. ती आधीपासून आहे, जन्मापासूनच आहे. तैशी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावान जाता जाता, बालपणीच सर्वज्ञता वरी तया ते श्रीराम. माऊलींनी वर्णन केलं. असे काही भाग्यवान असे कमी असतात, पण विरळे पण असे अवतारी पुरुष काही असतात की ज्यांना बालपणापासूनच बालपणीच सर्वज्ञता वरी तया ते. आणि मग ते भक्तीचं आचरण का करतात? इतरांना दाखवण्यासाठी करून दाखवतात. हे अपवादात्मक झाले. पण इतर कुणाच्या जीवनात भक्ती कधी यावी असं काही वयाचं बंधन आणि अट नाही आहे. पुष्कळ अत्यंत उतार वयात भक्तीची आवड लागते, गोडी लागते. कुणाला, काही मुलांना आई वडिलांकडे पाहून लागते भक्तीची गोडी. काही मोठ्यांना मुलं आपले आता करायला लागले भक्ती, तर आपणही केली पाहिजे असं वाटतं. म्हणून वयाचा तसा संबंध नाही. खरं तर भगवत भक्ती मनुष्य जन्मात आल्यानंतर जन्मभरच करावी, सन्मार्ग लागे. पण भक्तीचा तसा म्हटला तर प्रवास खूप मोठा आहे. ती म्हणायला सोपी आहे. भगवत भक्ती हे उत्तम म्हटलं आहे, बरोबर आहे, म्हणायला सोपी आहे. म्हणजे अगदी एखाद्या लहानशा थोडस समजायला लागलेल्या मुलाला आई म्हणते की बाळा देव बाप्पाला नमस्कार कर, संध्याकाळची वेळ किंवा सकाळी स्नान झालं, ते करतं गुपचाप. आईने म्हटलं म्हणून ते देवाच्या फोटो समोर जाऊन नमस्कार करतो. देवाजवळ दिवा आहे, बाबांनी पूजा केली आहे, आणि आई म्हणते बाळ नमस्कार कर. लहानशा
काही न कळणाऱ्या निरागस निष्पाप मुलांनी देवाजवळ उभं राहून फक्त एक नमस्कार करणे भक्तीच आहे. थोडस मोठं झालं की आपण एखादं अजून मोठं झालं 5-6 वर्षाचं की एखादं पुस्तक घेऊन एखादा श्लोक वगैरे देवाजवळ म्हणणं भक्तीच आहे. अजून थोडं मोठं झालं की भगवद्गीतेचा एखादा अध्याय म्हणणं भक्तीच आहे. अजून त्यापेक्षा मोठं झालं 8-10 वर्षाचं विष्णू सहस्रनाम म्हणणं भक्ती आहे. कोणतंही स्तोत्र भगवंतांचं स्तुतीपर गाणं भक्ती आहे. आई वडिलांनी पूजा केल्यानंतर आरती घेणं भक्ती आहे. आपण आई-बाबांना तीर्थ मागणं भक्ती आहे. वडिलांबरोबर देवदर्शनाला जाऊन देवदर्शन घेणं भक्ती आहे. साधू संत आले त्यांचं दर्शन घेणं भक्तीच आहे. एखाद्या ग्रंथाचं पुढचं वय वाढल्यानंतर पारायण करण्याची इच्छा आणि बुद्धी होणं भक्तीच आहे. देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाला प्रदक्षिणा करणं मनात यावं आणि त्या कराव्या भक्तीच आहे. ही सगळी भक्तीच आहे. पण भक्तीचा प्रारंभ अगदी लहानशा गोष्टीने आहे. देवाला नमस्कार करणं किंवा सदा सर्वदा योग तुझा घडावा हा श्लोक म्हणणं किंवा शुभम करोति हा श्लोक म्हणणं भक्तीच आहे. प्रारंभ आहे. आणि भक्तीचा एकंदर जर प्रवास पाहिला किंवा रेंज म्हणू त्याला आजच्या भाषेत म्हणजे जर रेंज पाहिली तर ती अगदी लहान मुलाने देवाला नमस्कार करण्यापासून त्याचं शेवटचं टोक रामदास स्वामी दासबोधात समजावून सांगतात. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. हे भक्तीचं शेवटचं टोक आहे. तिथे देव आणि भक्त हे ऐक्यातच जातात आणि संपूर्ण भक्तीचा प्रांत तिथे संपतो. भगवंतांशी तद्रूपता आल्यानंतर ऐक्य पावल्यानंतर भक्ताचा भक्ती अंगाचा प्रवास संपतो. पण तो कोणत्या वयात कोणी कधी सुरू करावा असं काही कुठे लिहिलेलं नाही धर्मग्रंथांमध्ये. लवकरात लवकर लहान वयात भक्तीचा अवलंब करावा असे सांगणारे वचन आहे. कौमार आचरित प्राज्ञ प्रल्हादाच्या तोंडी भागवतात श्लोक आहे 7व्या स्कंदात. कौमार आचरित प्राज्ञ धर्मान भागवतान लवकरात लवकर कौमार म्हणजे लहान वयात बालपणी देवाचा मार्ग धरावा सन्मार्ग तरीच सन्मार्ग लागे याचं विवेचन करा. आणि भगवत भक्ती हे उत्तम असं जे रामदास स्वामींचं प्रतिपादन आहे त्या अंगाने थोडासा विचार करता आणि नंतर मग या समाजातल्या एक दोन ओव्या घेऊन आपण भक्ती निरूपणात काय रामदास स्वामी सार रूपाने बोललेले आहेत 27 ओव्यांमध्ये ते बघणार आहोत. पुन्हा 4था दशक प्रारंभ करताना भक्तीचं स्वरूपच आपण आधी समजावून घेऊन मग 4थ्या दशकातल्या नवविध भक्ती आपण पुढे पाहणार आहोत. पण तूर तर आपल्यासाठी एवढं पुरेस आहे. भक्ती निरूपणाच्या अंगशाने भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्ती म्हणजे सातु अस्मिन परम प्रेम स्वरूपात भगवंतांवर ईश्वरावर देवावर रामावर कृष्णावर मनापासून प्रेम करणं त्याच्याशिवाय न करमणं त्याची ओढ असणं त्याचं आकर्षण असणं त्याचा जिव्हाळा असणं त्याला प्रेम असं म्हणतात. आणि प्रेम हे भक्तीचा स्थायी भावच आहे. भगवत विषयी प्रेमाने भक्तीचा प्रारंभ होतो. थोड्याशा प्रेमाने प्रारंभ होतो. थोड्याशा आवडीने 2 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास लोक म्हणतात आम्ही उपासना करतो 1 तास चांगली गोष्ट आहे भक्तीच आहे. पण त्याचा शेवट अमर्याद प्रेमात असतो. जेव्हा ते प्रेम अमर्याद होतं दाटूनच येतं उचंबळून येतं अंतःकरण. दर क्षणाला भगवंतांची आठवण झाल्याबरोबर येतेच एकही क्षण विस्मरण नाही. अखंड तैल धारावर असं नारद भक्ती सूत्रात वर्णन. ती भक्तीचं शेवटचं. आणि म्हणून भक्ती कोणी कोणत्या वयात करावी असं जरी लिहिलं नाही तर नेमकी भक्ती कोणी करावी याचं दिग्दर्शन ग्रंथांमध्ये आहे किंवा कोण भक्ती करतो म्हणून. कारण तसे भगवत प्राप्तीचे 3-4 मार्ग आहेत. कर्म मार्ग आहे ज्ञान मार्ग आहे योग मार्ग आहे भक्ती मार्ग आहे. तर नेमका भक्ती कोणाला आवडते कोण भक्तीच्या पंथाला लागतो याविषयी थोडंसं चिंतन करू आपण. ते दासबोधात आहे बघा. एकंदर जर या सगळ्या जगाचा विचार केला म्हणजे त्यातल्या माणसांचा नरतनुधारी जीवांचा जर केला तर असं शास्त्राने विभागणी केली आहे की या माणसांच्या अंतःकरणाचे काही प्रकार आहेत ते प्राधान्याने बरं का. काही माणसांना सतत 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 काहीतरी कर्म करावं असं वाटतं. क्रियाच करावीशी वाटत राहते आणि एकही क्षण काहीतरी क्रिया केल्याशिवाय ते राहू शकत नाही. कर्म प्रधानता यांच्या अंगामध्ये असते. आचार प्रधानता असते. आचार म्हणजे कर्मच आहे.
आणि अशा माणसासाठी कर्मयोगाचा पुरस्कार शास्त्र. प्रधानता म्हणतोय बरं का आपण. म्हणजे अशा कर्मप्रधान माणसाला असं एखाद्याला वाटेल की थोडस देवाचं नाम घ्यावं, एखादा माळ जप करावा, पुष्कळ कामं केली, आता पाणी भरलं, हे केलं, सगळं झालं, आता तो शांत बसून जप करा. पण प्रधानता, प्रायोरिटी कर्मांची सतत हालचाल. कर्म म्हणजे सतत हालचाल, काहीतरी करावी, नेहमी पारमार्थिक असं नाही, व्यावहारिक कर्म. काही नाही तर टीव्हीचं बटनच दुरुस्त कर, काही नाही तर प्लगच दुरुस्त कर. आपल्याला त्यातलं ज्ञान आहे की नाही माहिती नाही, पण पुष्कळानं सवय असते. रेडिओमध्ये स्क्रू ड्रायव्हर घेऊन बसा, कॉम्प्युटरमध्ये का टीव्हीचं कव्हरच काढा, सेलच काढून पहा, बॅटरीज काढून पहा, तिला साफच करा. काहीतरी क्रिया केल्याशिवाय करमतच नाही. शास्त्राने अशा नेहमी क्रियाप्रधानतेच्या अंगाने प्रवास करणाऱ्या माणसांसाठी कर्म मार्ग सांगितला. तो नैष्कर्म सिद्धीपर्यंत नेईल, त्याचं अंतिम फल ते आहे. काही माणसं अशी असतात की त्यांना सतत काहीतरी वाचावं असं वाटतं, विचार आत्मसात करावा वाटतो, काहीतरी ज्ञान मला नवीन मिळालं पाहिजे असं वाटतं. ते विचारांच्या अंगाने त्याला सैद्धांतिक भाग त्यांच्या अंतःकरणाचा म्हणतात. विचारांच्या अंगाने जन्मभर त्यांचा प्रवास असतो. अशी माणसं ज्ञान मार्गाची अधिकारी असतात. प्रधानतेने त्या ठिकाणी विचारांचं अंग आहे, ज्ञानार्जन करण्याचं अंग आहे. अशी माणसं प्रधानतेने ज्ञान मार्ग. काही माणसं अशी असतात की ज्यांच्याजवळ निग्रह खूप असतो, धारणा वृत्ती खूप असते, धैर्य खूप असतं. म्हणजे एखादी गोष्ट जर मनात आणली तर ती करायचीच, त्याला निग्रह म्हणतात. असे निग्रह प्रदान ठरवून की मला नाही करायचंच, काय झालं ते पाहिलं जाईल, मला हे काम करायचं, असा निग्रहाची वृत्ती ज्यांच्या अंतःकरणाची प्रधानतेने असते श्रोते हो, त्यांच्यासाठी शास्त्रांनी योग मार्ग सांगितला. योग मार्गामध्ये फार निग्रह लागतो की मी मांडी घालून 3 तास बसीन, मुंग्या आल्या तरी आल्या, पाठीला कळ लागली तर लागली, मी टेकून नाही बसणार, ताट बसीन. जसं यमनियम, आसन, प्राणायाम, त्याचे 8 टप्पे आहेत योग मार्गाचे. ते सगळे टप्पे निग्रहाने पूर्ण करण्याची वृत्ती. सकाळी लवकर उठेल 3:30ला, अलार्म लावून उठेल, आईला सांगेन मला उठव म्हणून. अशी निग्रहाची वृत्ती की मी हे करणारच, मी ती 1 तास प्राणायाम करणार म्हणजे करणार. अभ्यासही करतात, एकेका टप्प्याचा अभ्यास करतात. या सगळ्या अभ्यासासाठी अशा पुरुषांना, माणसांना निग्रहाची आवश्यकता पडते. होईल तेवढं होईल असं नाही, करणारच, अशी निग्रहाची वृत्ती असते. अशी माणसं योग मार्गाची अधिकारी असतात. आणि शेवटचा टप्पा अंतःकरणाचा दशा असलेले प्रकार, भिन्नता, भावनिक असतात खूप माणसं. अगदी शेजारच्याच घर जर मुलाला जर का ठेच लागली, रक्त यायला लागलं, तर यांच्या डोळ्यात पाणी येतं. अजून 2 घर सोडून एखाद्या घरची मुलगी सासरी गेली तर हेच रडतात, ह्या रडायला. अत्यंत हळवे, हळवे म्हणा त्याला हवं तर, पण त्याला शास्त्रीय शब्द भावनांचा अतिशय उच्चांक असतो, भावना प्रधान त्यांना. अशी एकंदर या जगाचा जर का विचार केला आपण तर 4 प्रकारचे लोक असतात. कर्मप्रधान, विचार प्रधान, निग्रह प्रधान आणि भावना प्रधान. या 4 व्यतिरिक्त 5वा प्रकार नाही. म्हणून भगवत प्राप्तीचे हे 4 मार्ग आहेत. खरं ते 3च आहेत. कर्म, उपासना, ज्ञान, त्रिकांड वेद प्रमाण. कर्म, उपासना, ज्ञान अंगानेच उपनिषदही आहेत. कर्म, उपासना, ज्ञान अंगानेच भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी 3च अंगाने आहे. तर 4था योग मार्ग कुठे आहे? योग मार्ग ही सगळ्या क्रिया असल्यामुळे त्यांचा अंतर्भाव कर्मातच केलाय शास्त्राने. म्हणून तसे 3च. देवाकडे जायचे मार्ग 3, पण माणसांच्या अंतःकरणाचे प्रकार 4 आपण पाहिले. पुन्हा नावं ऐकून घेऊ. कर्म प्रधान, विचार प्रधान, निग्रह प्रधान आणि भावना प्रधान. पुन्हा एकदा नीट आपण हे समजून घ्यायचंय सर्वांनी की प्रधानता शब्द म्हटला आहे म्हणजे योगप्रधान एखादा आहे की मी सकाळी उठून निश्चयाने ठरवलं की प्राणायाम करणार म्हणजे करणार, प्रधानता. पण याचा अर्थ असा नव्हे की त्याच्याजवळ भावना नाहीच, तो दगड आहे असा अर्थ होत नाही, तो वृक्ष नाही आहे, त्याच्याजवळ भावना असतात. पण प्रधानता निग्रहाची, भावनाही असणार आहे त्याच्याजवळ, विचारांचे अंग असणार आहे. सकाळी त्यांनी काही वेळ योग साधना केल्यानंतर
दुपारी तो एखादं पुस्तक वाचेल ना, त्याच्या जो बुद्धी नावाचं जे तत्व आहे त्यांनी त्याला आकलनही होईल, तो विचार त्याला समजेलही, तो आचरणातही आणेल. पण निग्रह प्रधानता, पण त्याबरोबर तो त्याचं ज्ञानांग असणारच आहे. एकच कोणतं अंग कोणत्याही माणसाला असं होत नाही. जसं त्रिगुणांचं जेव्हा आपण विचार करणार उद्याच निरूपण येईल. जरी रजोगुण प्रधानता असली तरी सत्व असतच आहे तिथे. कारण त्रिगुणात्मिका प्रकृती आहे त्यामुळे तीनही गुण असणारच आहे. कोणीही एक व्यक्ती 100% एका गुणांनी कधीही परिपूर्ण नसणार. ते मिक्सचर असतंय. पण प्रधानता ज्याला पर्सेंटेज वाईज म्हणतात. पर्सेंटेज प्रधानता म्हणजे पर्सेंटेज प्रायोरिटी किंवा ते कर्म करण्यासाठी असणारी प्रायोरिटी की मी ते आधी करणार. म्हणून अशा दृष्टीने शास्त्रांनी असे प्रकार केले आहेत. हे माणसांचे प्रकार आहेत. आपल्याला इतर 3 प्रकारांचं सध्या जे निरूपण आपण ऐकतो आहोत त्याचा विचार आपण करतो आहोत त्यात आपल्याला भावना प्रधान प्रधानता पुन्हा ती अत्यंत भावना भक्तीमध्ये भावना प्रधान जो आहे त्याला फक्त एकच काम करायचं की भावनेचं रूपांतर भावात करायचं आहे. त्या दोन्हीमध्ये पुष्कळ फरक आहे. त्या दोन्हीमध्ये फरक आहे आणि म्हणून आपण नंतर 4थ्या दशकात ऐकू आपण. पण फक्त भावना प्रधानतेचं रूपांतर भावामध्ये केलं की भक्तीला प्रारंभच होतोय काय आणि खऱ्या भक्तीला प्रारंभ. तसे जगात तर अनेक माणसं भक्ती करतात. पुष्कळ लोक रामाची करतात, विठ्ठलाची देवता वेगळी असेल. त्याच्या त्याच्या पूर्वसंस्कारांप्रमाणे घराण्याच्या रीतीप्रमाणे कुलदेवताही भिन्न असेल. अहो एका घरामध्ये जर 3 माणसं असतील तर प्रत्येकाची उपास्य देवता वेगळी असू शकते. कुलदेवता एकच. उपासना वेगळी असू शकते, गुरु वेगळे असू शकतात. एखाद्या घरामध्ये 2 भावंड आहेत. एक खूप चांगली भक्ती करतो आहे, दुसऱ्याने ती करावीच केलीच पाहिजे असं शास्त्र कंपल्शन मानत नाही. त्याचं कारण आहे कंपल्शन का मानत नाही याचं. दोन्ही भावांचे पूर्वजन्मातले संस्कार आणि वासना वेगळे असतात. उदाहरण बोलायचं म्हणून बोलतो. आमच्या भागवतामध्ये कथा आहे. गोकर्णाची कथा आहे. ती आत्मदेव ब्राह्मणाची आहे खरं म्हणजे. भागवत महापुराण महात्म्यामध्ये येते. गोकर्ण आणि धुंधुकारी आपण नाव ऐकली असतील. आई वडील एकच आहेत, घर तेच आहे, आश्रम तोच आहे, संस्कार तसेच आहेत, पण किती भिन्नता अंतःकरणाची. गोकर्ण बालपणापासून सूर्यभक्त आहे. गायत्रीचा उपदेश भगवान सूर्यदेव नारायणांनी केलेला आहे. धुंधुकारी अत्यंत दुष्प्रवृत्तीचा माणूस आहे, दुराचारी आहे. दुराचारी आहे, गुंडच आहे, वाईट प्रवृत्तींचा आहे. सदाचार दुराचार एकाच घरात पाहायला मिळतात. असं काही नाही की आई वडील तेच आहे, राहणं एकत्र आहे, खाणं पिणं सारखंच आहे. दोन्ही भावांनी भक्तीच केलीच पाहिजे. त्यांना केलीच पाहिजे असा अर्थ दोघांना इच्छा होईलच असं सांगता येत नाही. गोकर्णाला पुढे सूर्यदेवाने दर्शनही दिलं. पण धुंदुकारीचा अंतच दुष्प्रवृत्तीमुळे झाला. मला ते उदाहरण म्हणून आपल्याला बोलायचं, कथा पूर्ण बोलायची नाही. पण एकाच घरात 2 व्यक्ती असतील, ते दोघांनाही भक्ती करायची प्रेरणा होईलच सांगता येत नाही. कारण अंतःकरणाच्या दशेवर ते अवलंबून असतंय. अंतःकरण कसं आहे? अंतःकरणात पूर्वसंस्कारांमुळे किती मलदोष आहे. त्या मलदोषाचा परिणाम निषिद्ध कर्मांचं आचरण आत्ताही करण्याची प्रवृत्ती होते आहे. भिन्नता असू शकते. ध्रुव प्रल्हादाची उदाहरणं आपण पाहतो. 5व्या वर्षी भगवत भक्ती. कोणी कोणत्या वयात भक्ती करावी हे जरी नसलं तरी एकाच घरातल्या सर्वांनी भक्ती करावी असंही काही कंपल्शन. वास्तविक घराण्यात त्याचा मुख्य पुरुष असतो त्याला नेहमी वाटतं की सर्वांनी भक्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. पण कमी अधिक मागे पुढे होऊन कदाचित काय कालांतराने सगळे त्या मार्गावर येतील. पण सन्मार्ग केव्हा लाभे भगवत भक्ती हे उत्तम. आपण दुसरी ओळी पाहिलं त्यावरी सत्समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा श्रीराम. काही सत्संग लाभावा लागतो, सद्ग्रंथ वाचनात यावे लागतात, चांगले मित्र आधी मिळावे लागतात की ज्यांना आवड आहे गोडी आहे असे मिळावे लागतात. त्यानंतर त्यामध्ये हळूहळू प्रवेश. आपण भक्ती निरूपण पाहतो आहोत. पुष्कळांना शब्द परिचित आहेत कारण आपलं निरूपण जे श्रवण करतात ते सगळे भक्तच आहे.
त्यांना दासबोधाची आवड आहे, ऐकतात आधीच भक्त आहेत. ते भक्ती निरूपणच आपण बोलतो आहोत. भक्तीसाठी अत्यंत आवश्यकता प्रेम आहे. प्रेम, परमप्रेम, भगवंताविषयी, देवाविषयी प्रेम प्रीतीचा सद्भाव असणे, समर्थांची ओवी येते पुढे. आणि थोडासा आधी काही फरक समजून घेऊ. आपण म्हणतो की आम्ही देवाची भक्ती करतो. प्रत्येक भक्ती भगवंतांच्या प्राप्तीसाठी भावना प्रधान अंतःकरणाच्या माणसांनी केलेलं साधन, त्याला भक्ती म्हणतात. भक्ती हे साध्यही आहे आणि साधनही आहे. साधना काळात तिला भक्ती म्हणतो आपण, पण शास्त्रीय थोडा विचार केला तर काही भक्तीच्या क्रिया आहेत पुढे. अजून आपण क्रियांकडे वळलेलो नाही. ते श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण 4थ्या दशकात त्याचा आपण बारकाईने अभ्यास आणि विचार करू. पण भक्तीच्या मार्गाला लागला आहे, काहीतरी करतो आहे. भगवत प्राप्तीच्या मार्गाला लागून काहीतरी करणे याला खरं म्हणजे साधना म्हणतात. पण प्रत्येक मार्गानुसार त्या साधनेला काही वेगळं नाव असतं. आपण 3 मार्गांचा इतरचा विचार करणार भक्तीचा काम. जो भक्तीच्या मार्गाला लागलेला आहे, साध्य भक्ती पूर्ण होणे. आता साधना काळात भक्तीच आहे ती, पण साधना काळातल्या भक्तीला उपासना म्हणतात. असा उपासना आणि भक्तीतला फरक आहे. उपासना आणि भक्ती दोन्ही शब्द आपल्याला माहिती, आपण सर्वसाधारणपणे दोन्ही सारख्याच अर्थाने वापरतो, फारसं गैर नाही. आम्ही देवाची उपासना करतो, भक्तीच आहे. काही लोक म्हणतात ते की नाही रामाचे भक्त आहेत, ते कृष्णाचे भक्त आहेत. बरोबर आहे, भक्त होऊ घातले त्याचा त्याचा अर्थ आहे त्यांना कृष्णाविषयी रामाविषयी प्रेम आहे, त्याचा अर्थ आहे. पण अगदी खरा शब्द आणि अर्थ त्याचा ते राम आणि कृष्ण यांचे उपासक आहे. साधना काळातल्या भक्तीला उपासना असं म्हणतात. रामदास स्वामींची दासबोधात पुढे ओवी आहे, येणार आहे. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी सांगेल गोष्टी प्रत्ययाची शिरा. उपासनेचे शेवटी, शेवटी याचा अर्थ उपासना पूर्ण झाली, बहुत काळ पर्यंत केली. धर्मग्रंथांमध्ये शास्त्र ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे केली, सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रमाणे केली, संतांनी सांगितलेल्या प्रमाणे केली. त्या पुष्कळ उपासना विषय मोठा आहे, आपण त्याला येईल पुढे दाखवतात. पण तशी केली एखाद्याने तर उपासनेच्या शेवटी सद्गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी सांगेल गोष्टी प्रत्ययाची शिरा. मुद्दा एवढाच पाहतोय आपण, साधना काळातल्या उपासनेला आपण भक्ती म्हणतो, पण भक्ती प्राप्तव्य जे आहे त्यासाठी जे केलं जातं त्याला उपासना म्हणतात. साधना काळात तिला उपासना म्हणायचं. फार फार काही तर भेद नाही, म्हटलं तर गैर नाही, त्यांनी काही पाप वगैरे लागत नाही की आम्ही देवाची भक्ती करतोय उपासना, पण भक्ती म्हणायचं वाईट नाही, चांगलं आहे, म्हणजे पाप वगैरे नाही आहे. अगदी थोडासा फरक आपण समजावून घेतला. उपासना आणि भक्तीमध्ये हा फरक आहे. आणि पूर्ण भक्ती सिद्ध झाल्यानंतर मग भक्त म्हणजे विभक्त नव्हे, हे भक्तीचं शेवटचं टोक त्या साधकांनी गाठलं की मी आणि भगवंत आता वेगळे नाही, असं त्याला कळलं की भक्ती सिद्ध झाली, संपली. आणि मग रामदास स्वामींचं वचन आहे, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. बघा, दासबोधाचा समारोप कुठे आहे? निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. सुरुवात कुठे आहे? भक्तीचे नियोगे देव निश्चय. भक्ती केली तर माणसाला देव मिळतो, पण कोणता मिळतो? निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. इथे दासबोधाची फलश्रुती म्हणून एका ठिकाणी 20व्या दशकात रामदास स्वामी ओवी वापरतात. उपासना म्हणजे ज्ञान, भक्ती म्हणजे ज्ञान. भक्ती आणि ज्ञानाचा विरोध नाहीच, एकरूपच आहे. दोन्हींनी भक्ती ज्ञानामध्ये, एका ठिकाणी भक्ती ज्ञानाला प्रसवते असं म्हटलंय. भक्तीची अत्यंत उच्च अवस्था ज्ञानच प्रसवल्या जातं, आणि म्हणून भक्ती आणि ज्ञानात फरक नाही असं रामदास स्वामी सांगतात. उपासना म्हणजे ज्ञान अज्ञान. शेवटी 19व्या दशकात ती ओवी येते. आपल्याला सध्या ती नाही तपासायची आणि पाहिजे अभ्यास नाही करायचा आहे. भक्ती निरूपणाचा अभ्यास करताना आपण काही विचार करतो.
एखाद्या ओळीचा आधार घेऊ आपण. जन्मालियाचे फळ या समासात ओवी येते. जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करता निर्फळ भूमिभार होय शिरा. जन्म आलियाचे फळ, मनुष्य जन्माचा अर्थ मनुष्य देह मिळाला, काही करावे सफळ. मनुष्य जन्म सफल होणं फक्त त्यालाच म्हणतात की ज्याने भगवंतांची प्राप्ती होते, तेवढ्या करता त्याची निर्मिती आहे ना. अन्य योनीत ती नाही ना. वरकर देह काबाड आपण ऐकलं मगाशी. किंवा नरदेहाचे उचित या समासात ओवी आहे. नरदेहाचे उचित काही करावे यथानुशक्य चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे श्रीराम. नरदेहाचे उचित उचित कर्म एवढंच आहे. उचित म्हणजे योग्य, नरतनुला अत्यंत योग्य, तेवढंच उचित म्हणजे तेवढंच करण्यासारखं आहे. काही करावे आत्महित, आत्महित स्वतःचा विचार करावा. यथानुशक्य चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे श्रीराम. पण कसं होतं माहितीये का, नरतन आल्यानंतर मनुष्य, सर्वांबद्दल नाही बोलत मी हे, की आपल्या ध्येयाचा विसर पडतो. ज्यासाठी मला मिळालेला आहे त्याचा विसर पडतो. इथे समर्थांनी एका ओळीत वर्णन केलेलं आहे. हे काहीच न करी जो जनी, तो मृतप्राय वर्ते जनी. हे काहीच न धरी मनी, तो मृतप्राय वर्ते जनी. जन्मा येऊन तेणे जननी, वायाच कष्टविली शिरा. भूमिभार झालं. जन्म आलियाचे फळ काही करावे निर्फळ, ऐसे न होता केवळ भूमिभार. त्या जमिनीला भार झालं जन्माला येऊन. फक्त देवा, काही भक्तिक्रिया माझ्या हातून जन्मभर घडली नाही. मग जीवन अगदी संपता 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 त्याचा पश्चाताप होतो. बहुत आयुही गेले राहिले अल्पदेखी, उर्वरित नच जावो व्यर्थ वाया तसे. अजवरी जाहले ते जाहले सव्य वाम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. रामानंद महाराजांचा अष्टक आहे. बहुत आयु केले. असा पुष्कळांना पुढे जर जन्माला येऊन भक्ती न केली तर त्यांनी वायाच जननी कष्टविली. अहो, जी जननी म्हणजे आई, त्या प्रत्येक आपण जन्म देताना किती कष्ट असतात. स्त्रियांना जास्त माहिती, आपल्या मुलींना माहिती काय परिस्थिती कसा किती त्रास सहन करतात. 9 मास गठरामध्ये ते बाळ एवढं वजन धारण करायचं साधी गोष्ट आहे का? किती कष्ट आहेत तिला. उल्लेख केला रामदासांनी, जन्मा येऊन तेने जननी वायाचं कष्टविली श्रीराम. कारण भूमिभार झाला. अरे, ज्यासाठी तुला हा मनुष्याचा देह दिला भगवंतांनी कृपावंत होऊन तुझ्यावरती, तू त्याचा उपयोग केला नाहीस काही. ज्या कर्मासाठी तुला पाठवलं, ज्या ध्येयासाठी पाठवलं, त्या ध्येयसिद्धीसाठी काहीच नाही केलं. पुष्कळदा हे माणसं का करत नाही याचं उत्तर पुढे येत आहे. पुण्य सामग्री परती हा समाज संपता 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 ओवी आहे. लास्ट बटवन ज्याला आपण म्हणूया, शेवटून दुसरी ओवी आहे. पुण्य सामग्री परती तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करती ते ते तैसेच पावती श्रीराम. पुण्य सामग्री परती तरीच घडे तयासीच घडे भगवत भक्ती. ज्ञानेश्वरी जे म्हणतायत, ज्ञानेश्वरी का लिहिल्या गेली मागच्या एका निरूपणात केव्हा तरी आपण पाहिली होती, म्हटली होती. कुणीतरी विचारलं असेल, माऊली किती छान ज्ञानेश्वरी सांगतात. माऊली म्हणतात की माझ्या वाणीने सत्यवादाचं, सत्य बोलण्याचं तप खूप कल्प केलं. सत्यवादाचे तप माझ्या वाणीत खूप केलं आहे. खूप सत्य बोललो म्हणून त्याचे हे कल्प बातली महाप्रभू. बहुत कल्प, खूप जन्म नाही, बहुत कल्प सत्यवादाचं तप केलं म्हणून वाणीला हे यश आलं, असं माऊली कबुली देतात. पुण्य सामग्री परती, खूप पुण्य बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हे वचन आपल्याला माहिती आहे ना. खरोखरच ज्याला भक्तीची गोडी लागली, भक्तिविषयक क्रिया करण्याची आवड निर्माण झाली, करायलाही लागला, अशा व्यक्तीची पुण्य सामग्री खूप असली पाहिजे. पुण्य सामग्री याचा अर्थ पुण्य संपत्ती, ती बहुत जन्मात त्यांनी अर्जित केलेली आहे. तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करती ते ते तैसे पावती श्रीराम. ज्याने जसं केलं असेल ना
तशा वृत्ती निर्माण होतात. पुन्हा भगवद्गीतेच्या श्लोकाचं भाषांतर आहे, जे जे जैसे करती ते ते तैसे पावती श्रीराम, ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. जे जे जैसे करती, ज्याचं जर कर्म असेल ना तसं करण्याची बुद्धी निर्माण होते. कारण त्या सगळ्या आधीच्या अनेक जन्मांमधल्या सगळ्या इच्छा वासनांरूपाने बुद्धीत संग्रहित असतात आणि त्या बुद्धीप्रमाणे मनुष्याचं आचरण होत असतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले ते उगीच सांगण्यापुरतं नाही, खरी गोष्ट आहे. या ठिकाणी रामदास स्वामींनी जे म्हणले, पुण्य सामग्री परती तयासीच घडे भगवत भक्ती. जे जे जैसे करते, त्या भगवंतांचा न्यायच आहे हो, की तू जसं करशील ना तसं तुला मी देईन घड्या. कारण भगवंतांना शास्त्रांनी कर्माध्यक्ष मानलंय. तो पार्शलिटी नाही करत. ज्याचं जसं कर्म असेल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजनाचं वचन आहे, जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि हा कर्म शास्त्राचा कर्म सिद्धांतामधला कायदाच आहे, सिद्धांतच आहे, की कर्म जसं तसंच फळ मिळत असतं. जे जे जैसे करती ते ते तैसेच पावती. पुष्कळ असं वाटतं की आम्ही तर देव आमचं काहीच करत नाही, सगळ्यांना काय 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 देतो, सुखी ठेवतो, लौकिक भौतिक पुष्कळ त्याला असतं, आम्हाला काहीच देत नाही. भगवान म्हणतात, मी ऐकलेलंच वचन आहे, आमचे दीनानाथ महाराज गंध नेहमी म्हणायचे कीर्तन, तुम मेरे नाम पर, भगवंतांचं नाम मुखात असणं भक्ती आहे बरं का. त्यांचं वचन आहे, आठवलं एकदम म्हणून म्हणतात, तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर, तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर, जे जे जैसे करती ते ते तैसे ही पावती. तुम मेरे नाम पर, तुम्ही नाम घ्या माझं, मैं तुम्हारे काम पर. और अगर तुम अपने काम पर तो मैं अपने धाम पर. तुम्ही जर तुमच्या कामामध्ये मग्न असाल, माझी आठवणच नाही काढणार कधी, मला काय आहे मग, मी माझ्या परमधामामध्ये बासरी वाजवत बसेल ना. तुम अपने काम पर तो मैं अपने धाम पर. असं ते नेहमी वचन आहे, छानच वचन आहे. अनुवादच आहे तो, यथामाम प्रपद्यंतेच केलेलं भाषांतर त्या कवनामध्ये त्या संतांनी केलेलं कवन भाषांतरच आहे ते. तुम्ही जसं कराल, तुम्ही नाही घेत माझं नाव तर मी माझ्या धामावर, म्हणजे परमधामावर आनंदात आहे ना, मला काय करायचं तुमच्याशी. बघा, आमच्या द्रौपदींनी अत्यंत आर्ततेने भगवंतांना हाक मारली. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण बोलत नाही. द्रौपदी वस्त्रहरणात महाभारतात तिचे तोंडी श्लोक आहे, गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जन प्रिय, गोविंद द्वारकावासीन अशी करुणा माझे भगवान द्वारिकेत. आणि वस्त्रहरणाचा प्रसंग हस्तिनापुरात घडतोय. एक क्षण विलंब नाही केला भगवंत, एक क्षण. तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर. मी आहे ना द्रौपदी, काय घाबरू नकोस, हा तुझा बंधू कृष्ण आहे ना. तुम मेरे नाम पर. कारण द्रौपदी अखंड श्रीकृष्ण चिंतनात असायची. अर्जुन अखंड कृष्ण चिंतनात आहे, पाचही पांडव, धर्मराज, भीम सुद्धा, नकुल सहदेवही कृष्णाचे परम भक्त आहे. तो अखंड कृष्ण स्मरणात आहे. तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर, गोविंद द्वारिका वासिन कृष्ण गोपी जन प्रिय. मोठा 4 श्लोकाची येतो. भगवंतानी अत्यंत ती आर्त स्वरूप स्वरात बोलली ना, ती भक्त आहे. त्या क्षणाला तिची भूमिका आर्त ही आहे. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीच, भरतर्षभ असे 4 भक्तांचे प्रकार केले भगवंतांनी 7व्या अध्यायात. त्या क्षणाला ती अर्थभक्त आहे. कारण तिच्यावर प्रसंग तसा आला, अत्यंत आर्ततेने अखंड ती कृष्ण स्मरणात आहेच, म्हणून तो परिणाम झाला. तेव्हा धाव आता भगवान एका क्षणात प्रगट नाही झाले. वर्णन केलंय महाभारतकारांनी, भगवंतांनी अंबरावतार घेतला, वस्त्रावतार घेतला. अंबर म्हणजे वस्त्र, अंबर अवतार घेतला, त्यासाठी खूप वस्त्र पुरवली. का? तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर. तुम अगर अपने
काम पर तो मैं अपने धाम पर. भक्तीचं हे स्वरूप आहे. भगवंतांचं अखंड स्मरण प्रेमयुक्त अंतःकरणाने, श्रद्धायुक्त भावयुक्त अंतःकरणाने याला भक्ती म्हणतात. भगवंतांचं सान्निध्य, मग ते भगवंतांच्या कोणत्याही स्तरावरचा असो, तर यासाठी म्हटलं की चतुर्देव चत्वार देव निरूपण आहे. अगदी प्रतिमा, फोटो, मूर्ती, त्याला प्रतिमा देव म्हणतात ना, त्याच्या समोर बसून सुद्धा भगवंतांची स्तुती इत्यादी गायली, जप इत्यादी केला, ध्यान केलं, भगवंतांना कळतं. चारही स्तरावरचे, मग अवतार, मग ईश्वर आणि मग निर्गुण निराकार परमात्मा. कोणत्याही स्तरावरच्या भगवंता जर आपलंस करून घ्यायचंय, आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नहे शिरा, ही भक्तीचं फळ आहे. आपण सगळा विचार आज करत नाही. भक्तीचं स्वरूप काय, क्रिया काय, त्याचा अधिकारी कोण, त्याचं फल काय, हे सगळं चौथ्या दशकात जेव्हा जाऊ आपण विस्ताराने एक एक एका गोष्टीचा विचार आपण करणार आहोत. आज आपण फक्त भक्तीचं एक निरूपण जे रामदास स्वामींनी सार रूपाने मांडलेलं आहे, त्याचा थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पुण्य सामग्री परती तयाशीच घडे भगवत भक्ती, या ओळीचं आपण थोडंसं चिंतन करतो आहोत. जे जे जैसे करती ते ते तैसेच पावती शिरा. पुष्कांचं हे सगळं आयुष्य होऊन गेल्यानंतर शेवटी पश्चाताप होतो हो जीवा. जन्मभर एकंदर प्रापंचिक विषयांमध्ये गुंतल्यामुळे म्हणा, अडकल्यामुळे म्हणा, किंवा भान न ठेवल्या म्हणा, खूप बेछूट लोक जगत राहतात. काय भक्तीचा देवाचा विशेष, फक्त सकाळी हात जोडले आम्ही भक्त आहोत, अगं भक्त नाही म्हणत. सुरुवात बरोबर आहे, फार कमी पडतो, कणभर आहे. ते कणभर संग्रहित ठेवायचं, मनभर मागायचं, असं कसं नाही. कणभर ठेवलं तर कणभरच मिळेल. देवाची खरोखरच जर कृपा व्हायची असेल भक्तीच्या अंगाने, तर ती भक्ती दासबोधात ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे करावी लागेल, करावी लागते. जय जय जैसे करती वरून आपण शिकलोय. पण पुष्कळांना असं न होता मग जीवनाच्या शेवटी मात्र अनेकांचे अनुभव पाहून अशा प्रकारची भक्ती करून अनेक अनेक भक्तांना देव मिळाला आहे हो. कारण भगवंताविषयी वर्णन अशी आहेत की भगवंतांना सगळ्या जगामध्ये नरदेह तर आवडतो, बरोबरच आहे. नरतनू मिळाला हा काहीतरी आता करेल बाबा माझं, असं वाटतं, त्याला अपेक्षा असते. पण नरतनूत आल्यानंतर तो जशा क्रिया करतो, मग त्यातून अनेक प्रकारची माणसं तयार होतात. मूर्ख होतो, परत मूर्ख होतो, कुविद्या लक्षणांत होतो, राक्षस होतो, दैत्य होतो, भक्त होतो, साधक होतो, सिद्ध होतो, योगी होतो. सर्वात भगवंताला कोण आवडतो? भक्ताहुनी देवा आवडते काय, तुकोबांचा म्हणणं आहे. त्रिभुवनी नाही आन तुझे, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरुणी अंतर राहे दासा. सर्वात जास्त भगवान म्हणतात, स्वतः तुकोबांनी वर्णन केलंय की अन्यथा असणार नाही. भक्ताहुनी देवा आवडते काय. भक्ती निरूपण पाहतो आहोत आपण. जर भक्ती करीत गेलो तर भगवंतांना आपण आवडायला लागतो. 50% काम होऊन गेलं. मला देव आवडतो, मला देव प्रिय आहे, याने भक्तीचा प्रारंभ आहे, छोटासा का असेल. देवाला मी आवडायला लागलो, हा, देवाला मी आवडायला लागलो की भक्ती सिद्ध होत चालली आहे. समजा त्याला भक्ताची आठवण येते. आणि एका ठिकाणी एक सुभाषितात वचन आहे, भक्ती प्रियो माधवा, भक्तिर्भक्ते जनप्रिय, हा भागवतात श्लोकात एक वेळा आपण निरूपण ऐकलेलं आहे. भक्तिर्भक्त जनप्रिय, भक्ती ही त्याला आवडते आणि भक्ती करणाराही आवडतो. भक्तीत तर रमतो हो. भक्त एखादा कीर्तन करेल तर भगवान नाचतो त्यामध्ये, त्या भक्ताला दिसतो, इतरांना कदाचित दिसणार. त्याचा तेवढा अधिकार होऊन जातो की भगवान मेरे साथ संग नाच रहे, अनुभव त्याला येऊ शकतो. त्याला भक्ती ही आवडते, भक्ती करणाराही आवडतो. भक्ताहुनी देवा आवडते. भक्ती निरूपण आपण ऐकतो. अशी भक्ती करण्यासाठी ती नेमकी कशी करावी हे सगळं दिग्दर्शन चौथ्या दशकात आपल्याला भक्तीचे अनेक प्रकार शास्त्रकारांनी केले. 9 टप्पे म्हणा, 9 प्रकार म्हणा, 9 पायऱ्या म्हणा, ते आपल्याला चौथ्या दशकात विस्ताराने, हा फक्त भक्तीविषयी थोडक्यात सांगणं या समासामध्ये आहे की ज्यांनी भक्ती केली
त्याला देव मिळतो नक्की. भक्तीचे नियोग देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय इय ग्रंथी श्रीराम. ही दासबोधाच्या पहिल्या समासात येऊन आता आपण भक्ती निरूपण त्यासाठी पहिल्यांदा दासबोधात भक्ती शब्दाचं निरूपण आलेलं ते सार रूपानीच आहे. त्याचं तात्पर्य एवढंच आहे, नरतनू हा आपल्याला मिळालेला एक लाभ आहे. त्यामध्येही जर सन्मार्ग मिळेल, संतांचा सहवास मिळेल आणि त्याप्रमाणे मला जर लवकरात लवकर भक्ती करावी वाटेल आणि मी करायला लागेल. कोणत्या लहान वयात कोणी करावे याचं बंधन नाही, हा मुद्दा मी बोललोय तुम्हाला सांगतो. कालचाच प्रसंग माझ्या जीवनातला घडलेला आहे. किती लहान वयात मुलांना भक्तीची गोडी लागते. घराण्यात संस्कार आहे, आई वडिलांना आहे, आजी आजोबांना आहे. कालचाच प्रसंग सांगतो. एका घरी आम्ही गेलो होतो सहज काल उभयता गेलो होतो आणि त्या आजी आजोबांनी म्हटलं की आता नाहीतरी लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, तर आमच्या नातवंडांना आम्ही असं सांगितलं की ऑनलाईन गीता शिका. अत्यंत समजूतदार नातवंड, आई वडिलांचं आजी आजोबांचं ऐकणारी, घरानंच चांगलं. घरी राम मंदिर आहे, संस्कार चांगले आहेत, रामरक्षा भीमरूपी आधीच पाठ आहे. मुलांनी आई वडिलांनी म्हटलं गीता शिका तुम्ही ऑनलाईन, आम्ही तुमची काळजी घेऊ, तुम्हाला लिंक वगैरे लावून देऊ. मुलगी तर खूपच लहान, 3च वर्षाची होणार आणि नातू 7 वर्षाचा, 7 पूर्ण 8 लागलेला. आणि त्यांनी भगवद्गीतेचे 2 अध्याय पठण केले हो ऑनलाईन वर. इतके उच्चार सुरेख, अगदी छान वाटलं ते ऐकून. कसं काय घडलं हे? ही भक्तीच आहे. ती का घडली? इतक्या लहान वयात का घडली? नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे श्रीराम. सन्मार्ग लागला. आता ते बीजरूपानी 2 अध्याय त्यांनी पठण केले बीजरूपाने. मी त्याला म्हटलंही शाबासकी, अभिनंदन केलं, खूप कौतुकही वाटलं. बाळांनो, भगवद्गीता आमचा धर्मग्रंथ आहे. त्यांना नसेल कळा शब्द तो त्यांच्या आजोबा. पुढे हळूहळू मोठे व्हाल ना, भगवद्गीतेचे 18ही अध्याय तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा, होतील तुमचे. आणि त्यांनी ते मुलांनी माना हलवले आहो. अतिशय संस्कारशील असं घर, संसारक्षम वातावरण मुलांनी ते केलं. आई वडिलांनी त्यात खूप लक्ष घातलं आणि त्या मुलांचे 2 अध्याय 12, 15, 16 3 अध्याय एवढ्या लहान वयात ती 3 वर्षाची पोरगी अध्याय घडगरा म्हणते. मोठ्या मोठ्या लोकांना आदर्श पाठ आहे हा. भगवद्गीतेचा अध्याय पाठ करणे की भक्ती संपूर्ण नव्हे, पण त्या वयासाठी ती संपूर्णच आहे. आज ज्या वयात ती आहेत तिथे अर्थ निर्धारणाची शक्ती अजून तेवढी अंतःकरणाला बुद्धीला आलेली नाही. पुष्कळात शेवटपर्यंत येत. काय कौतुक, किती छान अगदी असेही. कारण अशी मुलं आणि बालक असतात, असू शकतात, आहेत, पुढे असतील. कारण नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरी सन्मार्ग लाभ्या. सन्मार्गच आहे, सन्मार्गावर आहे. आणि तो बीज रूपाने आज त्यांच्या अंतःकरणात धारण केलेला यथासमयची बालक जेव्हा मोठे होतील ते अजून मोठा होईल, त्याचा वृक्ष होईल. हा, समाजाला खूप चांगली संस्कारक्षम मुलांची झालेली पुढची पिढी, तरुण पिढी, युवा पिढी अशी पुढच्या काळात पाहायला मिळेल. हर प्रयत्न करावा घरच्या सर्व लोकांनी की आपल्या घरातल्या लहान मुलांना हे भक्तीचं बीज आणि वळ अंकुर. आणि त्यासाठी काही विशेष करायचं नाही हो. मोठ्या माणसांनी फक्त स्वतःहून भक्तीचं आचरण करायचं, काही पूजा अर्चा करायची, पारायण करायचं, जप करायचा, दर्शन घ्यायची देवाची, कीर्तनाला, प्रवचनांना, श्रवणाला जायचं. हे मोठ्या माणसांनी जर केलेलं, मुलं अत्यंत आचरणशील असतात आणि भक्तीचं बीज तिथे सहज रोवल्या जातात, अगदी सहज. भगवत भक्ती हे उत्तम, भगवत भक्ती हे उत्तम, त्यावेळी सत्समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा श्रीराम. अशी दुसऱ्या ओळीपासून आपण प्रारंभ केला ना. एकंदर याच केले चिंतन सार पाहू आपण. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये खरं म्हणजे पूर्ण ग्रंथभर प्राधान्याने भक्तीच सांगितलंय, भक्ती निरूपण केलं रामदास स्वामींनीच का, बहुतेक सगळ्या संतांनी नेहमी भक्तीच निरूपण केलेलं आहे. कारण सध्या म्हटल्यापेक्षा कोणत्या युगात भक्तीचेच अधिकारी जास्त असतात.
भक्तीचे अधिकारी जास्त असतात. एक तर ती सोपी असते, सुरुवातीला सोपी आहे, पुढे ही होईल की अवघड. तर तुकोबांचं एक वचन आहे, भक्ती तो कठीण सुळावरची पोळी. सुळावरची पोळी, पण सुरुवात करायला काय हरकत आहे. वेल बिगन इज हाफ डन असं इंग्रजीत म्हण. सुरुवात तर होते. भक्ती पंथाला तर लागतो. म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे. आणि असं करता करता भगवंत पुढची योजना करतात की भक्ती मार्गाला लागलेल्या अशा साधकाला, उपासकाला भगवान तसा तसा सत्संग मिळवून देतात, तसेच मित्र मिळवून देतात, तसंच वातावरण ते त्यांना बरोबर मिळवून देतात. आणि त्याची भक्तीची बाग फुलावी यासाठी भगवंत एकसारखे त्याच्या भक्ताच्या पाठीशी असतात. असे अनेक दाखले उदाहरणं पुराण ग्रंथातही आहेत. पुराण तर जाऊ दे, कोणी म्हणतात पुराणाची दाखली पुराणात. आज आहे समाज, आज आहे. अनेक घराणी आहेत, अनेक मुलं मुली आहेत, संस्कारक्षम बालपणापासून कमी असतील आहेत. भक्तीचा दर्जा कुठेही कमी नाही. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी भक्तीची तर अशी व्याख्या केलेली आहे, सत्स्वरूपानुसंधेन मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. आचार्यांचा श्लोक आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्ष कारण सामग्र्याम म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी माणसाला सर्वात श्रेष्ठ भक्तीच आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य विधीय. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, हाच तिचा अर्थ आहे. स्वरूपाचं, सत्स्वरूपाचं, स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान अखंड. मी ब्रह्म आहे, मी आत्मा. त्याची व्याप्ती संपते. पण आचार्यांनी पहिल्या चरणात जे सांगितलेलं आहे, मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी, भक्ती सर्वश्रेष्ठ. म्हणून सकल संतांनी विशेषतः एकंदर अधिकारे या पदाचा विचार करून कोणताही काळ, कोणतेही युग जरी असलं तरी भक्तीचे अधिकारी समाजात सगळ्यात जास्त असतात. म्हणून सकल संतांनी प्राधान्याने, प्रामुख्याने भक्तीचाच प्रचार केलेला. पण त्यांच्या ज्या ज्या ग्रंथात प्राधान्यतेने भक्तीचा पुरस्कार आहे ते शास्त्रीय ग्रंथ असल्यामुळे तिथे कर्म, भक्ती, ज्ञान तिन्हीचे निरूपण असणारच आहे. कारण कमी असले तरी ज्ञान मार्गाचे अधिकारी वेगळे जरी असले तरी असतात. त्यांनाही मार्गदर्शन, त्यांच्या हिताचा विचार हाही नेहमी धर्मग्रंथ किंवा संत करीतच असतात. तो आहेच. अद्वैत कुसरी वेळा जाणे असं माऊली वेगळे असतात. भक्ती मार्गाचे अधिकारी जास्त असतात समाजात. रामदास स्वामींनी सुद्धा सकल संतांची रीत अवलंबून फॉलो करून भक्ती निरूपणच केलाय. मनाच्या श्लोकातही भक्ती निरूपण आहे. दासबोधात भक्ती निरूपणच जास्त आहे. आत्माराम मात्र स्वतंत्र ज्ञानांगाने अनुभवाचा ग्रंथ. त्याची तुलना या दोन ग्रंथांशी आपण करणार नाही. खरं तुलना करूच नाही. अधिकार भेदच्या पदराचे पडण्यासारख्या त्यांनी घ्यावं. पण ज्यांना भक्ती करायची आहे, भक्ती म्हणजे काय, कोणी करावी, कधी करावी, किती दिवस करावी, का करावी, भक्तीचं फल काय, त्याचं स्वरूप काय, प्रकार काय, असे अनेक प्रश्नांचे उकल होण्यासाठी रामदास स्वामींनी त्यांच्या शिष्यांना बोध करण्यासाठी त्या काळात शिष्यांना बोध केल्यासाठी केला. शिष्य सगळे दासभूमी घेत आहेत. ग्रंथाचं नाव दासबोध आहे. रामदास स्वामी सारख्या अधिकारी साक्षात्कारी पुरुषांनी आपल्या दासांना केलेला बोध, दासबोध, त्यातला आपण द्वितीय स्कंदातल्या भक्ती निरूपणाचा आज काही वेळ सारांश रूपाने चिंतन केलं. श्रोते हो, आजचं झालेलं हे सगळं चिंतन दासबोधाच्या द्वितीय दशकाच्या चौथ्या समासाच्या अनुषंगाने केलेलं चिंतन भक्ती निरूपण हे रामदास स्वामींच्या चरणावरती मी समर्पित करतो. त्यांना वंदन करतो. मी या ठिकाणी वाणीला विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.